नमस्कार, मी तेजस्विनी आणि आपण पाहताय पुस्तक नाका। खरं तर आजवर तिच्यावर अडेकांनी लिहिलं, पण त्याच्यावर लिहायचं बऱ्याचदा राहून गेलं। परंतु असा एक कवी आहे की ज्यानं त्याच्यावर लिहिले आणि तो कवी अर्थातच कवी अविनाश काठवटे आणि त्यांच्या कवितेचं नाव आहे रडायचा तो पण आतल्यात। रडायचा तो पण आतल्यात। एखादा चित्रपट पाहताना, एखादी मालिका पाहताना, एखादा रियालिटी शो पाहताना, एखादा कन्सिस्टंटच्या आयुष्यावर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी पाहताना रडायचा तो पण आतल्यात। एखादं गाणं ऐकताना, एखादी गोष्ट ऐकताना, एखादा प्रसंग ऐकताना, एखाद्याची मुलाखत ऐकताना, कधी कधी कीर्तनाच्या मंडपात सुद्धा रडायचा तो पण आतल्यात। एखादं पुस्तक वाचताना किंवा एखादी कादंबरी वाचताना, एखादी कविता वाचताना, कधी कधी कविता अनुभवताना, अनुभवाचं प्रतिबिंब आयुष्यात बिंबवताना रडायचा तो पण आतल्यात। सिग्नलवरचे साणुले हात पाहिल्यावर, त्या हातांची अर्थता डोळ्यात पाहिल्यावर, एखादं प्रेत आणि त्यामागची गर्दी पाहिल्यावर, एखादी लेक बापापासून दूर जाताना बापाचं तळमळणारं हृदय पाहिल्यावर रडायचा तो पण आतल्यात। हृदय तुटल्याचा आ वाढून एखाद्या मुलीने नकार दिल्यानंतर, नात्यांमध्ये दुरावा आल्यानंतर, कधी कधी प्रेमभंग झाल्यानंतर, तर कधी कुणी होकार दिल्यानंतर सुद्धा रडायचा तो पण आतल्यात। रक्षाबंधनाला रिकामा हात पाहून, दिवाळीला घरापासून दूर राहून, मेसवरच्या भाजीत भळभळ पाणी पाहून, जेवणाकरिता आईची 6वी हाक आठवून, हळूच वर्णातला केस बाजूला काढून रडायचा तो पण आतल्यात। कधी हसता हसताच एखादी गोष्ट नशिबावर येताच, कधी हसता हसताच एखादी गोष्ट नशिबावर येताच, कधी कुणाला काही सांगताना माणूस असण्याचा पुरावा देत आपसुकच रडायचा तो पण आतल्यात। रडायचा तो पण आतल्यात।